नमस्कार, मी वनिता विजय आंबेकर, प्रभाग क्रमांक 14 क गट, सर्वसाधारण महिला। आता कोणकोणते प्रमुख मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही चुनाव रिंगणात आहात? मंदिराचं काम करायचं आहे आम्हाला, विहाराचं काम करायचं आहे, नाल्या रोड, बचत गट चालवायचा आहे, बायाचे समक्ष आहे, बगीचाचा सौंदर्यीकरण करायचं आहे आणि पाण्याची व्यवस्था करायची आहे। कधी कधी पाणी चांगलं नाही येत, त्याच्यासाठी सगळं हे करायचं आहे। त्याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी विकास कार्य केला? त्यांनी सध्या तर काहीच केलं नाही इकडं, पण आता आम्ही करू। जर नगरसेवक बनलं तेव्हा आम्ही करू। आता येत्या 15 तारखेला निवडणूक आहे, लोकांना इतका संदेश देणार तुम्ही? येत्या 15 तारखेला कमळावर मत द्या आणि मला विजयी करा। नमस्कार, मी भाऊराव मारुतराव सोनटक्के, सेवानिवृत्त सहाय्यक कमिशनर, महानगरपालिका चंद्रपूर। माझी 40 वर्षाची सेवा झालेली आहे आणि मला आता समाजकार्य करायचं आहे। त्याच्यामुळे मी माझे मित्र विजय आंबेकर यांच्या मिसेस सौ वनिता विजय आंबेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांचे बोध चिन्ह आहे कमळ। भारतात बीजेपीची सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा बीजेपीची सरकार आहे, चंद्रपूरमध्येही बीजेपीचं बहुमत आहे, तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा बीजेपीचं जर समजा बहुमत आलं तर या नगराचा विकास साध्य होईल। तरी मी आपल्याला नम्र विनंती करतो की पठाणपुरा प्रभाग भिवापूर क्रमांक 14 या विभागातील नागरिकांनी कमळ या चिन्हावर आपले भरघोस मतदान करून निवडून दिले तर आपल्याला विकास साध्य करता येईल। यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी निवडून आल्यानंतर स्वतःचे ठेकेदारी सुरू केली आणि त्यामुळे या वार्डाचा विकास होऊ शकला नाही आणि त्यांची कशी वंश परंपरा सुरू आहे। मी, माझे आजोबा, माझे बाबा हेच प्रथा सुरू आहे, ती आपल्याला मोडीत काढायची आहे। तरी आपल्या वार्डवासियांना नम्र विनंती करतो की त्यांनी यावेळेस नवीन जे उमेदवार आहे वनिता विजय आंबेकर, अमोल केशव शेंडे, संतोष जिल्हावार आणि ज्योती जीवने यांना त्यांच्या बोध चिन्हावर, कमळ या चिन्हावर भरघोस मतदान करून विजयी करा। धन्यवाद, धन्यवाद।